नमस्कार मित्रांनो. माणूस इतका व्यस्त झाला आहे की त्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही. मग इतर नात्यांसाठी वेळ देणं तर दूरचीच गोष्ट ठरते. प्रत्येकजण यश, पैसा, प्रतिष्ठा आणि सोशल मीडियावरती दिसणाऱ्या चमकदार आयुष्याच्या मागे धावत आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, जर ही 8 नाती तुटली तर यशाचं काय कराल? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील एक नातं तुमच्या आयुष्याला वाचवू शकतं. या धावपळीत आपण नकळत आपल्या आयुष्याचा खरा पाया असलेल्या नात्यांकडे दुर्लक्ष करतो. माणसाचं आयुष्य हे केवळ त्याच्या यशाने किंवा संपत्तीने मोठं ठरत नाही, तर तो कोणत्या नात्यांमध्ये जगतो, कोणाच्या सोबत हसतो आणि कोणाच्या आधारावरती कठीण काळ पार करतो यावर ठरतं. चला तर मग बघूया कधी ना तोडावी अशी 8 नाती. नंबर 1, मित्र. मित्र म्हणजे फक्त सोबत हसणारा किंवा मजा करणारा नाही. तो तुमचा आधार आहे, तुमची ताकद आहे आणि तुमचा आरसा आहे. खरा मित्र तो असतो जो तुमच्या यशावर आनंद व्यक्त करतो, अपयशाच्या वेळी धीर देतो आणि तुमच्या चुका दाखवत असतानाही तुमच्यावरती प्रेम करतो. आजच्या काळात लोक अनेकदा गरजेपुरते मैत्री करतात. जेव्हा तुमच्याकडे काही आहे तेव्हा मैत्री असते, गरज संपली की नातं सुटतं. मित्राशिवाय यश काही अर्थच राहत नाही. जीवनाच्या कठीण प्रसंगात एक खरा मित्र आपल्याला समोर उभा राहतो आणि आपल्याला मानसिक आधार देतो. तो तुमचं मन ऐकतो, तुमच्या अश्रूंना हसवतो आणि तुम्ही हार मानणार असताना तुमच्यासाठी उभा राहतो. मित्र तुमच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा तुम्हालाही स्वतःवरती विश्वास वाटू लागतो. अनेकदा जे शब्द घरचे बोलू शकत नाहीत ते शब्द मित्र सहज बोलतो. मित्राचं नातं हे तुमच्या मनासाठी सुरक्षित जागा असते. उदाहरणतः परीक्षा किंवा करिअरमध्ये अपयश आले, घरात कोणालाच कळत नाही, पण तुमचा मित्र तिथेही उभा राहतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो, तू करू शकतोस, मी तुझ्या सोबत आहे. मैत्री जपणे म्हणजे भावनिक आधार टिकवणे. मित्राचं नातं स्वार्थावर नाही तर विश्वासावर आणि भावनिक जोडणीवर टिकलेली असते. असा मित्र गमावणं म्हणजे आयुष्यातील एक मजबूत आधार स्वतःहून गमावण्यासारखं आहे. नंबर 2, आई वडील. आई वडील हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे त्यागाचे प्रतीक असतात. आपल्या सुखासाठी ते स्वतःच्या इच्छा, स्वप्न आणि कधीकधी आरोग्यही बाजूला ठेवतात. लहानपणापासून आपल्याला घडवताना त्यांनी किती संघर्ष केले आहेत याची जाणीव आपल्याला अनेकदा उशिरा होते. आज आपण मोठे झालो, स्वतःच्या आयुष्यात गुंतलो, पण त्यांना हवं असतं ते फक्त थोडं प्रेम, आपुलकीचे 2 शब्द आणि आपल्यासोबत थोडा वेळ. त्यांचं प्रेम कधी अपेक्षांवर आधारलेलं नसतं. आपण जिंकलो तरी ते आनंदी असतात, हरलो तरी तेच धीर देतात. त्यांच्यासाठी आपण किती मोठे आहोत हे नाही, तर आपण सुरक्षित आहोत का हे महत्त्वाचं असतं. त्यांच्या डोळ्यात आपल्यासाठी कायम काळजी असते. आई वडिलांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या मुळांपासून दूर जाण्यासारखं आहे. आणि मुळांशिवाय कोणतंही झाड उभं राहू शकत नाही. वेळ गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आजच त्यांच्यासोबत वेळ घालवा, कारण त्यांचं अस्तित्व आपल्यासाठी अमूल्य आहे. नंबर 3, भाऊ बहीण. भाऊ बहिणीचं नातं हे आयुष्यभर सोबत करणाऱ्या आठवणींनी भरलेलं असतं. लहानपणीच्या खोड्या, भांडणं, राग आणि लगेच होणारी सुलह हे सगळं या नात्याचं सौंदर्य आहे. पण मोठेपणी पैसा, मालमत्ता, अहंकार किंवा गैरसमजामुळे ही नाती दुरावतात. छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलतात. अनेकदा आपण इगोमुळे पहिला फोन करायला मागे पडतो, पण आयुष्याच्या कठीण टप्प्यावर सगळ्यात आधी मदतीला येणारे लोक हेच असतात. ते तुमचा स्वभाव, तुमच्या कमकुवत बाजू सगळ्यात जास्त ओळखतात. भाऊ बहिणीचं नातं जपणं म्हणजे आपल्या भूतकाळाशी नातं जपणं होय. आपल्या आठवणी, आपल्या बालपणाची ओळख याच नात्यात असते. ही नाती तुटली तर घर असूनही घरपण उरत नाही. नंबर 4, गुरु किंवा मार्गदर्शक. गुरु किंवा मार्गदर्शक हे आपल्या आयुष्याला आकार देणारे अदृश्य शिल्पकार असतात. ते आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विचार करण्याची दिशा देतात, योग्य अयोग्याची ओळख करून देतात आणि मूल्यांची बीजं आपल्या मनात रुजवतात. योग्य वेळी दिलेला एक सल्ला अनेकदा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आपण चुकत असताना जे थांबवतात तेच खरे गुरु असतात.
ते तुमच्यातील क्षमतांवर तुमच्या आधी विश्वास ठेवतात. अपयश आलं तरी हार मानू देत नाहीत. तुम्हाला स्वतःचा मार्ग शोधायला शिकवतात. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही गुरूंचं स्मरण ठेवणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या शिकवणीशिवाय आपण इथपर्यंत पोहोचलोच नसतो. नंबर 5, जीवनसाथी. जीवनसाथीचं नातं हे आयुष्याच्या दीर्घ प्रवासातलं सर्वात जवळचं आणि संवेदनशील नातं असतं. आई वडिलांनंतर सगळ्यात जवळचं नातं हेच असतं. हे नातं केवळ प्रेमावर नाही तर समजूतदारपणा आणि संयमावर उभं असतं. मतभेद आणि भांडणं प्रत्येक नात्यात होतात. मतभेद ज्या विषयावर ते प्रेमाने डिस्कस करून सॉल्व्ह करून घेतले पाहिजे. संवाद केला पाहिजे. पण संवाद नसेल तर प्रेमही कमी पडतं. एकमेकांचं ऐकून घेणं, समजून घेणं फार गरजेचं असतं. अहंकार, संशय आणि इगो हळूहळू नातं पोखरतात. वेळीच संवाद न केल्यास अंतर वाढत जातं आणि बरेच कपल्सचे डिवोर्स फक्त मतभेद आणि संवाद न केल्यामुळे होतात. त्यामुळे एकमेकांना टाईम देऊन संवाद नक्की करा. आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारात जोडीदारच खरा आधार असतो. म्हणून हे नातं जपणं म्हणजे संपूर्ण आयुष्य जपणं होय. नंबर 6, शेजारी. शेजाऱ्यांशी असलेले संबंध हे आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असतात. संकटाच्या वेळी नातेवाईकांपेक्षा आधी मदतीला धावून येणारा माणूस अनेकदा शेजारीच असतो. चांगले शेजारी घराला सुरक्षितता देतात. आजारी पडलो तर औषध आणून देणारे तेच असतात. आपत्कालीन परिस्थितीत पहिला आवाज शेजाऱ्यालाच दिला जातो. छोट्या मदतीतून मोठा दिलासा मिळतो. हे नातं विश्वासावर टिकलेलं असतं. छोट्या वादांमुळे हे संबंध बिघडवणं म्हणजे रोजच्या जीवनात तणाव वाढवणं होय. थोडी समजूतदारपणा आणि संवाद हे नातं टिकवू शकतात. नंबर 7, सहकारी. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी असलेले संबंध मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आपण आयुष्याचा मोठा भाग ऑफिसमध्ये घालवतो. जर वातावरण नकारात्मक असेल तर कामाचा ताण दुप्पट होतो. परस्पर आदर नसेल तर कामात आनंद राहत नाहीत. सहकार्यामुळे काम सोपं होतं आणि विश्वास वाढतो. एकमेकांची पाठराखण केल्याने टीम मजबूत बनते. हे नातं स्पर्धेवर नाही तर सहकार्यावर टिकायला हवं. चांगले सहकारी हे यशाच्या प्रवासातले शांत पण महत्त्वाचे साथी असतात. नंबर 8, स्वतःसोबत नातं. या सगळ्यात नात्या इतकंच महत्त्वाचं एक नातं म्हणजे स्वतःशी असलेलं नातं. इतर सगळ्यांना आनंदी ठेवताना आपण स्वतःला विसरतो. आपल्या भावना दाबून ठेवतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपली स्वप्न बाजूला ठेवतो आणि मग हळूहळू आतून थकायला लागतो. स्वतःशीच बोलायला वेळच राहत नाही. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही तर आयुष्य संतुलित ठेवण्याची गरज आहे. स्वतः मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असाल तरच तुम्ही इतर नाती नीट सांभाळू शकता. तर शेवटी एकच एवढं लक्षात ठेवा की पैसा, हवा, प्रसिद्धी आणि यश हे तात्पुरते असतात, पण नाती ही आयुष्यभर सोबत करणारी खरी संपत्ती असते. अहंकार, राग आणि गैरसमज बाजूला ठेवून जर आपण ही नाती जपली तर आपण आयुष्यात केवळ यशस्वीच नाही तर समाधानकारक आणि अर्थपूर्ण बनवू आपण. माहिती कशी वाटली? माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.